काय बाबा 4 वाजून राहिले काही सुट्टी देते काय सांगा आता. हो ना आम्हाला ते 30 रात्री सामान जमा करायचं आहे. हो ना म्हणा तुम्हाला गुंपा मग अंगावरची ती म्हणा तुम्ही पाना म्हणून तेवढं लवकर सुट्टी द्या म्हणा आजच्या दिवशी 1 घंटा. हो ना म्हणतो ना 4 ते 9 वाजले थांब ना जराशी म्हणतो नाही म्हणा आताच म्हणा हे बा 5 पुरली आपली. हो नाही तर अजून दुसरी 5 जर घ्यायला लावली ना तर 5च वाजते मग. म्हणा द्यायले म्हणा सुट्टी पाहिजे म्हणा बायला. काय कुसकुस चालू आहे मंजुळा तू काही समजून नाही राहिला काय ते म्हणणं काय म्हणलं काय सांगू राहिले ते कौशल्य काही नाही सुट्टीचं म्हणून राहिलं ते. आता कसं आहे उद्या 30 बरं सामान जमा करावं लागते तर म्हणजे लवकर 1 घंटा आणि सुट्टी द्यायचा म्हणे मगापासूनच चालू आहे द्यायचं. सांगा ना बाई तसं तसं मी का नाही म्हणून राहील तुम्हाला. जा 1 घंटा आधी जा आता हे पातळी पुरली पाणी प्यान चाललं जा घराकडे. चला ना मग जास्त काय टाइम करा ते सुगडी आणा लागते ना. आता हे आमच्या घरी नाहीत ना तिथे खादोळी तिथे जाऊन बसले. नाही तर मग कसं त्याला सुगडी आणा सांगितली असते सर सामान आणलं असतं त्यानं. हो ना कौशलाजी काय काय असतं काय काय लागते मला त्याला लागते व कोणता आपल्या वावरा शिवरातच असते सर. मग काय आता सुगडी विकत घेऊन यायची आणि आपलं काय गाजर लागते ऊसाचे पिरकंड ते वाटाण्याचे शेंगा बोरण हरभऱ्याचे गाठे आणि घरीच भुईमुगाचे शेंगा आहेत गहू आहे ते बिब्याचे फुलं काय माहित ते असं तर सापडून ना त्याला म्हणलं लागून. हो ना बस एवढं सामान असते अजून काय असलं नसलं बारीक किरीक सामान येते मग वानाचं सामान आणायचं त्याला बाकी काय नस म्हणून राहिली लवकर लवकर चला. आवळे आहेत बोरं आहेत हरभऱ्याचे गाठी गिटी वारातच सापडते ऊस गीस घेऊ एखादा निघाले घराकडे. हो पण म्हणलं कोणाच्या वारात विचारपूस करून घ्या बाबा म्हणलं नाही तर मग चालले आपले हरभऱ्याचे झाड उपटत. हो आवळे जेवढे हे ते विचारून घ्यायचा कोणाचे ऊस गीस काय आहेत ते गांजर गिंजर देवताच्या वारात निसर उपटून तेच म्हणलं बाबा. पण आम्ही का लोकांच्या वारात जातो का आता या वर्षी कशी ते घरी नाही तर खादोळीच्या घरी कामाला जायला म्हणून सरे वांदे आहेत. आम्ही काय चोरून थोडी घेत असतो. काय म्हणलं आहे म्हणलं त्याला 100 वर्ष आयुष्य आहे का काय सांगा. हो ना आताच नाव घेतलं त्याचा फोन आला. हॅलो हा काय म्हणतो कुठं आहे व हा काय घराला कुलूप आहे म्हणलं आले लाव ना मी. तू कुठं आहे? निंदाले हो ना मी इथं निंदन चालू आहे. हो काय करता वारात नाही जात मग कुठे जा आता वारात आहो. अरे आता 1 घंट्याचे पैसे कमी दे म्हणा मामीले गुंफा मामीले सांगून दे. चालले आहे तुम्ही आम्ही 3 जण आलेलो या म्हणलं घराकडे आता मग काय तर आता हे अचानक कशी काय सुट्टीवर आले का काय काढून गिडून दिलं म्हणलं खादोळीनं. हो कसं काय बाबा अरे आता काय आहे जास्त बोलत नाही मी. तू घरी आहे ना महत्वाचं बोलायचं आहे. हो लयच महत्वाचं. हो अर्जंट ये म्हणलं लवकर. हो आनंदाची गोष्ट आहे म्हणलं एकदम बिलकुल नो टेन्शन. हो लवकर ये लवकर. कोणते हेवा आनंद सांगा ना बाबा काय तर सांगा ना. ते आता का सगळं देऊ का तिचं भडबड सांगून ये तू घरी ये मग सांग तुम्ही. ये लवकर ये फटकन. हो येतो मी जरासं मला कसं याचं सामान जमा करायचं आहे 30 रात्रीचं बोरं गिरं उसं गिसं घेऊन येतो मी. अर्धा घंटा उशीर होईल ना. ठीक आहे मग येतो मी. आला बाबा इचू काटा 2 दिवस आता काय होतं काय माहित काही तिथं असं आलेत का शिवलाल भाऊ हे ते बाकी दोघं तिथे आले वाटते. आता आले म्हणजे बाबा काय आनंदाची बातमी काय आणली काय सांगा काय आणलं साड्या आणल्या का काय आणलं काय सांगा आता. चेतनचे पटपट चालले जाऊ आपण सामान जमा करून फटकन घरी जाऊ. चला झालं म्हणलं हे बा 1-1.5 घंटा नाही हे बा 7 वाजता बाहेर आले. हो ती सगळं ते सामान ते जांभण बोरण ते जमा करून आणतो म्हणे. आता कुठं घेता पाणी कुठं घेता चहा दोघा तिघाची आपले दरवाजे बंद आहे काय करता आता कुठं लावता बस होय. आता काय कोणाची तर जा म्हणा नाही का आपले आहेच कुठं उजागरी नाही. कोणाची तर जा आता चला बा मोठेपणानं बोलावून आपल्याला नाही का. कसं आपल्याला बेसरमासारखं झाला ना कोणाच्या घरी भाने आलाच वाटते का बेसर म्हणले का आणल्या ना काय रे भानू काय आहे काही नाही दुधीचे पान आहे दुधीचे. हो ते शांताराम भाऊच्या घरी नेऊन द्यायचे आहेत आणि देतच भाऊच्या घरी चाललो होतो मी नेऊन द्यायला. दुधीचे पण काय हो याचं काय काम पडलं त्याला माय काय काम आहे यायचं. अरे बाबा काय सांगा तुम्हाला पायच गेले ना त्याचे पायच गेले. हो देदास भाऊ शांताराम भाऊ आपले सरपंच साहेब हो याचे पुरे म्हणजे पाय म्हणजे असं उठता नेऊन राहिलं. हो जागेवर चालू आहे. बोलून राहिला म्हणजे काय झालं काय म्हणलं नेमकं काय बिमारी आली का बा काय व्हायरस आला कोणता आपल्या इकडे बी तिकडे टकलू व्हायरस आहे म्हणते इकडे आपल्या इकडे काय पायमुळे व्हायरस आला बा. नाही ना हो तसं नाही ना तुम्ही काही जास्त नका करू फक्त ते आपला कापूस दबायला नव्हते हो त्याला म्हणजे येऊ नका तरी आले ते. त्याचे पाय असे म्हणजे कापूस दाबू सवय नसल्यामुळे पुरे बिलकुल सुजून आले आणि एकदम दुखून राहिले. म्हणून ते कसं आता शेकून गिकून पानं घेऊन लावायचे म्हणे बा मग आता बरं वाटेल म्हणे असं म्हणत बा. सांगा आता दुधीचे पानं लावते त्यापेक्षा हेच लावा ना म्हणा काचकुऱ्या शेंगा ते 2-3 नेऊन द्यायले बिलकुल का पोयत तर सुटते ते तिघं बी. अरे घ्या काही सांगता का म्हणलं काही काचकुऱ्या एक सांगते लोक. चला येतो म्हणलं बा मी जा लागते अर्जंट यायले. हो चला येतो मी. शिवला हे कसं काय म्हणलं झालं हे समजून राहिलं मला कापूस दबायची पाय दुखून राहिले यायला गरजच काय म्हणलं ती गाली ब्या सदन कास्तकारले काय सरपंचापासून काय गेले ते काय रे शेवटी कर्माचे भोगून राहिले तर बसले का नाही आता आपटू असंच पाहिजे त्याले. बरं आहे जे होते ते चांगल्यासाठी होते. मी काय म्हणतो बबनराव चला म्हणलं तिथं बसते आपला चहाचा मेळ तिघाचे घरी जाऊ मस्त भेटगोटे होते चहा पाणी होऊन जाते आपलं. चला आले बा भेटायला काही ना काही येरी जास लागते का नाही. चला तिकडेच जाऊ मग आपल्या बाया बी येते तोपर्यंत ये नाही होत तिकडून चला. कसं म्हणलं मोठं कठीण काम दिसून राहिलं यायचं तर मुका बसणं बे कशा अशा टाइमला हसत असते का चुप बसणं. अरे रे रे कसं हो भाऊ राजा शांताराम भाऊ अरे बापा राजा पाहायला नाही जाऊ राहिलं मला तर. हो ना मला वेदना सैन्य होऊन राहिले काय कसे हाल तुमचे हे वहिनी काय झालं काय म्हणलं यायले असं कसं काय आहे. कायच करा आताच यायचे होते का हे बी. आता काय एक तर खादोड्याच्या घरी होती इथं काय लिहून टपकले आले अशा टाइमला आले. हो ना आता कसं बी चाललं होतं अंगणातनी. हो ना ते काय आता पाय आहे की नाही लय दुखून राहिले. हो म्हणून कसं चालता नाही येऊन राहिलं मॅडम थोडंसं उन्हीतनी घेऊन घ्या. खाली बसत होतं पुढे अंगणातनी. हो काही हरकत नाही तरी होते म्हणा येऊ राहिलं जागेवर.
ते काय जमून राहिलं असं घरी जर इलाज करसान तर होणार आहे का ते? आता हे भाण्या भेटला मला दुधीचे पानं घेऊन चाललो म्हणे, तरीच मला वाटलं गड्या आता पहिले भेटायला जावं लागते. रावल्याच नाही गेला आम्हाला. घर नाही उघडलं पहिले इकडे आलो. चला म्हणलं बा अंदर बसा, असे बाहेर गेर काही बसा नाही लागत. घ्या रे अंदर घ्या. बाहेर बसत असते का? चला बा अंदर वा. मी तेच म्हणलं ना त्याला की बा काय बाहेर बसता, इथं जा तिथं जा, अंदरच बसा, टीव्ही पाहत बसा, काही पाहत बसा. काय तर चला अंदर चला. काय रे आम्ही एवढं भेटायला आलो, उद्या मकर संक्रांत आहे, शुभेच्छा द्या म्हटलं बा. चला ॲडव्हान्समध्ये. चला अंदर चला बसा. चला बाहेर नको हिंडत जाऊ. तसं म्हणावं नाही का? बरं चला रे बा, घ्या अंदर घ्या अंदर. जाऊ दे चला वापस चला. नाही आम्ही कसं 2 दिवस सुट्टीवर आलो. म्हणजे जा म्हणे मकर संक्रांतीसाठी. मग म्हटलं चला बुवा म्हणून आम्ही आलो. योगायोग ॲटोतून उतरलो, घरापाशी गेलो, बातमी समजली आणि इकडे आलो. मग बरं कसं काय झालं, कसं म्हणलं हे घडलं कसं? काय गरज नव्हती नाही जायची. म्हणलं हे कापूस दबायला गेले रातच्यानं आणि मग आता तिकडून आले तर मग सकाळी उठलेच नाही ते. दिवसभरापासून यायचं असं सुरू आहे आता. बसल्या जागेवर काय करावं आता. मग आता नलू म्हणे संध्याकाळी येतो म्हणे, पाहतो म्हणे काय गोळी औषधीचं हे ते करतो म्हणे. बरोबर हे आहे देवदास भाऊ आहे, ते सरपंच सगळे पाय मोडून बसले ते. म्हणजे कंदिलाबाईचा कापूस बराच भारी भरला समजा नाही का? हो ना. आता 3 पेशंट गावातले केले, तिकडे बी मोठा घोर केला त्यानं. पण जाऊ द्या बा. तुम्ही कसं शांताराम भाऊ हलक्यात घेऊ नका बरे. हे काय असं बिमारी वाढत गेली का नाही फालतू, असं म्हणजे चालताच नाही आज आयुष्यभर. म्हणून म्हणलं कसं याचा इलाज करायला लागते बरं वहिनी. हो ना आता ते दुधीचे पानं आणले, गरम करतो मी ताव्यावर, शेकून लावतो त्याला. चालूच आहे ना इलाज, चालूच आहे. नाही ना मावशी, तशा गोष्टीने होणार आहे का ते? हे बा यायला लवकरात लवकर हलवा लागते बरं हॉस्पिटलले. हे तुम्ही याच्यात हलक्यात घेऊ नका विषय. कारण की हे वाढत गेला तर फालतू वाढत जाईल बरं. अजून मग फालतू बसा लागेल जास्त खर्चाचे पै. तर म्हणसान तर मी हे बा मी डॉक्टर साहेबाशी बोलतो आता, खाजोडे साहेबाशी. काय विषय आहे बा हे? कारण की कुठं कुठं कोणकोणते व्हायरस येऊ राहिले सांगताच नाही येऊ राहिलं बरं. कदाचित आपण म्हणावा कापूस दाबल्यानं झालं आणि इकडे यायला जर दुसऱ्या कारणानं झालं असेल तर कदाचित काही सांगता येत नसते बरं. आपली पायमुडी बिमारी आली असेल, काय सांगता येते. व्हायरस अलग अलग आहेत आता. अर्धा माणूस बिमार असते तर हे जास्त करते. अरे नाही ना बा, तसं नाही ना. आमचं ते कापसाच्यानं झालं ना, आमचं असं काही नाही दुसरं. ते तुमचं झालं, कारण वेगळं असते, विषय वेगळा असते. आपल्याला काही समजत नाही गोष्टी. आपल्याला समजते का आपण डॉक्टर आहे का? मग हे बा MD डॉक्टर खाजोडे साहेब. हो आपल्याला काही जास्त पैसे लागत नाही, विषय नाही पैशाचा. फक्त आपण मार्गदर्शन तर घेऊ. 2 शब्द बोलू काय आहे काय नाही, तर मी फोन लावून द्यायला नाही ना बा. तिथे आपलं नलू येते संध्याकाळी, करते ती इलाज. हो काही तू जास्त पुढे नको जाऊ. राजा तुम्ही आता तुम्हाला का मी पैसे मागू राहिलो त्याचे? मला मीच फोन लावतो, विचारपूस करतो. काही बा अशी बिमारी असते का बा, काही असं तसं मार्गदर्शन घेतो. पाहता खरी विचारू द्यावं काय होते, विचार द्या ना. विचारायला काय हरकत आहे, विचारा. लावा फोन लावा आणि पहा काय आहे. बरं मी कसं म्हणजे पेशंट समोर बोलणं बरोबर नसते ना. मी बाहेर बोलतो. आलोच मी 2 मिनिटं. ये लवकर ये. जा काय बोलास ते बोल. नाही लय चांगली गोष्ट केली तुम्ही, लवकर आले म्हणून तरी तुमचं थोडक्यात वाचलं. नाही तर तुम्हाला सांगतो ना ICU मध्येच तुम्हाला भरती करावं लागलं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी ब्लडची आवश्यकता असते. हो तर आता कसं आहे, तुम्ही आपल्या हॉस्पिटलला आले म्हणजे अर्धे दुरुस्त झाले. तर पण तरी कसं आज तर तुम्हाला कसं ॲडमिट व्हावंच लागलं. तर बाजूच्या रूममध्ये तुम्हाला शिफ्ट करून टाकू. काही विषय नाही. बापरे इतकं वाटलं नाही मला लगाचं. मला वाटलं बा काहीतरी नॉमिनल ताप आहे बा, गोळ्या औषध घ्या घराकडे जा. शाळेतून इकडे आलो मी. तुम्ही म्हणता ॲडमिट व्हावं लागते. ॲडमिट व्हावंच लागते तुम्हाला. हो नाही तर मग मग घरी जातो. तुम्ही घरच्यांना फोन करा आणि लवकरात लवकर त्यांना बोलवून घ्या. काही हरकत नाही. बाजूच्या खोलीमध्ये तुम्ही जाऊ शकता. या तुम्ही. तिथं आहेतच आपले नर्स मॅडम हे ते. तिथं तुम्ही शिफ्ट होऊन जा. जा तुम्ही जा. हॅलो सर. हां बोला सर, काय म्हणत होते? हॅलो सिस्टर. मी काय म्हणत होतो, आपल्या किती रूम खाली आहे सध्या? रिकामे किती आहेत म्हटलं आज? जास्त नाही सर, आता तरी 6-7 रूम खाली आहेत. हो कारण की बाकीमध्ये सगळे पेशंट आहेत. 6-7 तरी रूम खाली आहेत आपल्या. बापरे 6-7 रूम खाली आहेत का? नाही ना, इतक्या खाली नाही राहिल्या पाहिजे ना. असं कसं होऊन राहिले? पण म्हटलं 8 नंबर 9 नंबरचे पेशंट सुद्धा सुट्टी मागून राहिले. म्हटलं तर त्यांना देऊ का मग, कसं करायचं ते? ते कसं त्यांचं व्यवस्थित झालेलं आता, तब्येत वगैरे बरी आहे. नाही देऊ नका सध्याशी. उद्या सकाळी 10 वाजता उद्याचं पहा त्यांचं. आणि दुसरी गोष्ट आता गुरुजी आलेले आहे, त्यांना सुद्धा एका रूममध्ये शिफ्ट करून घ्या. ठीक आहे ओके. कोण आहे आता हे? शिवलालजी यांनी कशाला लावला फोन आता? हे मॅनेजर झाले ना आता, सुट्टीवर गेले होते. काय आहे काय माहिती आता काय विषय आहे तर. हॅलो बोला शिवलालजी. काय मॅनेजर झाले म्हणते तुम्ही? मम्मीचा फोन आला होता. तुम्हाला मॅनेजर केलं म्हणे जिनिंगचा. तर कसं काय म्हणता, घरी गेले म्हणते तुम्ही? तुम्हाला शुभेच्छा देणारच होतो मी, पण बरं आला तुमचा फोन आला. बोला काय होतं अर्जंट बोला. हो ना तुम्ही याच्या आताच आम्ही इकडे निघून आलो रामपूरला. तर मॅडम म्हणे या म्हणे 2 दिवसात. काही नाही पण इथं आलं का नाही थोडंसं एक प्रॉब्लेम आलेला आहे आमच्या गावातनी. तुम्हाला कसं म्हटलं फोन करून विचारून घ्यावं काय करावं कसं करावं तर. सांगा ना काय विषय आहे सांगा सांगा. काही नाही म्हटलं, मी थोडी इकडे आलो. आमच्या गावात थोडीशी एक बिमारी झाल्यासारखी आहे समजा. 3-4 जण लागले आमच्या गावातले. असं पायमुडी झाली त्याची, म्हणजे त्याला असं चालताच नाही राहिलं, बसल्या बसल्याच कामं सुरू आहे. म्हणून म्हणलं थोडंसं काही मार्गदर्शन करावं त्याला, कसं काय करावं, आणावं का म्हटलं तुमच्या इकडे. जमन का ताल मग आणलं गेलं तर असं मी म्हटलं त्याला. म्हटलं बा खाजोडे साहेबाची इकडे विचारपूस करून जाऊ मग आपण. आता पेशंट फोन पाहिला का नाही का? हो ना 3 खोल्या बुक होऊन जाते जर चांगले असेल तर. बरं तर कसं काय पेशंटची परिस्थिती कशी काय म्हटलं, म्हणजे घरची परिस्थिती आर्थिक कशी आहे म्हटलं? आर्थिकचं काय पाहा लागते हो, एकदम बिलकुल रगड आहे. तर सरपंच साहेब आपलं घनगणित साहेब ऐकतात तुम्ही. आपलं एक सनसनी आहे समजा. हो बरे आहे, तर घरची परिस्थिती चांगली आहे त्याची. असं मग काही टेन्शन नाही. द्या तुम्ही पाठवून, बिंदास पाठवून द्या. त्याला म्हणा काही काळजी करायचं कारण नाही. खाजोडे साहेबाच्याकडे जा म्हणा तुम्ही, पद्धतशीर होऊन जाते म्हणा तुमचा. ओके बिलकुल. फक्त एखाद्या दिवशी जर समजा त्याला आपण भरती केलं चालेल ना? भरती राहतील ना ते?
मी काय म्हणतो खातोडे साहेब, एक दिवसाचे काय बोलता हो तुम्ही? 8 दिवस द्या ना तिथंच त्याला ॲडमिट करून. मग काय तर एरी गावात काय काम आहे द्यायचं? हां हो, चांगले टनमन होऊनच पाठवा द्यायले. विशेष नाही हो, बिलकुल पैशाचं टेन्शन नाही ना. करा वसूल करा, 8-10 दिवस द्या तिकडे दडपून काय. बरोबर द्या ना मग, हो द्या पाठवून द्या त्यांना. हो आज भरती करून टाकू मग. हो लवकर पाठवून द्या मग त्यांना, म्हणा कसं रूम वगैरे कसं राहणार नाही. हां लवकर सांगून द्या त्यांना. हो हो, बोलतो ना मी, आता बाहेर येऊन बोलून राहिलो होतो. हो हो ठीक आहे, सांगतो मी त्याला असंच आहे म्हणून. हो जमते बा, काही प्रॉब्लेम नाही का? हो ठीक आहे, मग देतो मी पाठवून. ओके. हो आणि लवकर या म्हटलं तुम्ही पण. हो कसं जास्त दिवस राहू नका तिकडे. हो या मग. ठीक आहे, ठेवतो मग. हो हो, मी कसं काय आता बस झालं तर उद्या किंवा परवा हो येऊन जातो आम्ही तिघे जण. हो आता कसं फॅमिली सहितच बोलावलं ना मॅडम ना. बरं बरं ठीक आहे. पण मी काय म्हणतो डॉक्टर साहेब, हो तर आमचे जे पेशंट आहे का नाही, हो यायचे आता आणावं कसं म्हटलं? म्हणजे कसं ॲम्ब्युलन्स वगैरे आहे का आपल्या हॉस्पिटलची? असं तर द्या ना पाठवून, मग म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही राहत मग आम्हाला. आहे ना, आपल्याच हॉस्पिटलच्या आहेत ना, दुसरे कशाला सांगायचे? मी पाठवून देतो, काही विषय नाही म्हणा. हो पाठवून देतो मी, काही हरकत नाही. हो हो, मोठी पाठवता म्हणलं, मोठी म्हणजे तिघं जण आहेत. हो तेच म्हणलं. हो ठीक आहे, ठेवतो मग. कसे काय करू राहिले शिवलाल भाऊ तुम्ही? अरे मी तुम्हाला म्हटलं नाही, तुम्ही ॲम्ब्युलन्स सांगून बसले तिकडे. अरे बा नलू येऊन राहिले संध्याकाळची, तर ते करते ना बरोबर. सांगितलं मी तिला फोनवर, ते म्हणे मी आली की बरोबर करतो म्हणे. तुम्ही आता हे कायच केलं तिकडे फोन आणखीन? थांबा ना तुम्ही राजा, तुमच्या तब्येतीची आम्हाला काळजी राजा. ती आता नलू मॅडमला सुट्टी नाही भेटली, मग काय करू? संध्याकाळी जर नाही आली तिथं रातभर मरसान का मग? हां हे बा ॲम्ब्युलन्स आहे डॉक्टर साहेबाचीच आहे, सगळं पाठवून राहिले ते, तुम्ही काळजी करू नका. मग हे तब्येतीचा इलाज करणं महत्त्वाचं असते ना. आता तुमचे पाय दुखू राहिले, वर गेलं म्हणजे मग बसले आपले काही करत. काय तू असं आहे राजा, राईचा पर्वत करून राहिला तू, काहीच नाही ना. अरे भेपा मेडिकलच्या 2 गोळ्या आणल्या का नाही होऊन जाते बरोबर. तसं आलं ना थोडं थोडं होऊन राहिलं ना बरोबर. असंच आहे तुमचं. कोणत्याही गोळ्या आणायच्या आणि कोणत्या खायचं का? बिना सल्ल्याच्या डॉक्टरच्या अजिबात गोळ्या घेतल्या नाही पाहिजे. हो पुढे भविष्यात त्याचे दुष्परिणाम लय होते बरं. हो पेन किलर असते हे. हां सध्याचं दुखणं बरं होते, पण भविष्यात किडन्या खराब झाल्या तर मग काय करा? हां विचारा ना, तुमच्या मुलीला विचारा ना. हां ते पा वहिनी मी काय म्हणतो, यायला आता ॲम्ब्युलन्स बोलावली म्या. तिघाले बी बिलकुल पाठवून द्या तिथं. हो असं कसं म्हणजे तब्येतीकडे माणसानं असं दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. अरे तू काही नसतंच करून राहिला बा. अरे मग मी तिथं जात नसतो ना खादोडे साहेब तिथं. फालतू आपलं कसं त्या संग तुला माहित नाही का? पण आता खादोडे साहेब म्हणजे काय दुश्मन आहे का तुमचे? आता ते सोयरिकीचा मागचा विषय 2 वर्ष आधीचा त्याचा काय झालं गेलं पार पडलं, ते काय आहे आपल्याला इलाज महत्वाचा. मग हो पुढचा माणूस त्याच्या तर मनातही नाही ते. मला काय वाटते, तुम्हाला काय वाटते वहिनी सांगा तुम्ही? तसं काय म्हणा, त्याचं काय असते आपल्याला, आम्ही विसरलो आणि ते विसरले. जाऊ द्या म्हटलं, हे बा बरं जाणं होते आणि पटकन येणं होते. नाही का शिवलाल भाऊ, तसंच करा. मग ते देवदास भाऊला यायला बी सांगून द्या मग. नाही बा यायला ॲम्ब्युलन्समध्ये टाकूनच द्यायला लागते, तसे जात नाही का गावात नाही का? ते काय रुईचे पानं हे ते लावल्याने जमत असते का? मी पाहतो ते आता ॲम्ब्युलन्स येतेच थोड्यात नाही. देवदासले सांगतो आणि सरपंचाले म्हणतो तयार राहा मग. सगळ्याला तिकडेच घेऊन जा तुम्ही. तसंच करा. पण मी काय म्हणतो, चहा घ्या ना मग. हो चहा मांडत होती. हो तुम्ही मगापासून बसली चहा नाही मांडला. काय आता चांगी काय तुम्ही म्हणतात आता? बरं ठीक आहे, जाऊ दे. आम्ही आत्ताच आलो ना, इकडे समजल्याबरोबर इकडे आलो आम्ही. बरं माणसांचं मांडा मग. हो मग कसं मग ती ॲम्ब्युलन्स येते लवकर. बरोबर मांडतो मी. बसा तुम्ही. बसा बसा. हेच राहिले होते याचे नाही का? आले वाटते आता. प्रेम चोप्रा आला, शक्ती कपूर आला आणि ते असरानी आला. आले का? या म्हणलं या. बसा ना, बसा 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 तिथं. बसा बसा रे ज्या का निरा का लोकायला चहा पाणी पाजून मोकळे करता का? तुमचं पहिले दवाखान्याचं पाहना. पहिले लोक तर येणार येतील भेटून जातील. लोकांचं काय करावं लागते? आपल्या तब्येत महत्वाची नाही का? हा म्हणलं कसं काय करू राहिलं लाराजी आई तुम्ही? दवाखान्याची काही सोय साय यायची ना म्हणलं ना त्याले, तर ते म्हणते होते दुरुस्त. आता सांगा घरगुती इलाज होते का बरोबर? थोडाफार आराम पडते अजून. शेवटी असं इलाज तर करावंच लागते ना दवाखान्यात. तेच म्हणलं कसं आम्हाला समजलं, शांताराम भाऊजी इथंच समजलं, तर मी 1 मिनिटात फोन लावला आणि ॲम्ब्युलन्स येऊन नाही राहिली. तर म्हणलं यायची लवकर तयारी करून यायले रवाना करून द्या. काशीनाथ संघ जाती द्यायच्या, झुंबरे आहे संघ. यायची व्यवस्था करून घ्या लवकर. त्याचे कपडे गिपडे, एखादी पाण्याची बॉटल, डबा गिबा देऊन द्या. म्हणजे कसं जर कदाचित बा ॲडमिट गिडमिट जर केलं तर असो. अरे बा कोण सांगितलं तुले? कोण नसतीचे कामं करून राहिला म्हणलं? मी नाही जात म्हणलं बा दवाखान्यात. म्हणलं होते माझ्या दुरुस्त 1-2 दिवसात होते बरोबर. काही सांगू नको कोणाले. अरे बाबा शांताराम भाऊनं सांगितलं ना मला, त्याला बी सांगा म्हणून. मग काय तेही चालले ना. चला लवकर करा, तयारी करून द्या बरं यायची. फटाफट 1-2 ड्रेस टाकून द्या आणि चला. म्हणलं जा ना आता. चालले आता शांताराम भाऊ चालले, तर मग तुम्ही काय मागे राहून राहिले? जा म्हणलं बाबा, 1 दिवसात दुरुस्त होऊन या गोळ्या औषध घेऊन. तसं म्हणावं नाही का? हो लगा झाले पुरण नाही. बरं शांताराम आहे का सांगा? बरं जाऊ मग. हो येऊ दे. ॲम्ब्युलन्स येऊन राहिली का? काय तर फोन केले हे केले, सगळी धडपड करून गाडी बोलावली. मग काय करा लवकर लवकर तयारी करा. जा तिकडे 2-4 दिवस बाबा फिटा तिकडे. हो ना तेच तर. मग काय तर लवकर गेलं आणि लवकर वापस नाही का? हो बरं बरं ठीक आहे, करतो तयारी. चला म्हणलं सरपंचाला सांगून देऊ, मग कसं गाडीला कसं उशीर नाही झाला पाहिजे नाही का? चला 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 म्हणलं. म्हणलं मला या लागेल का? कसं करावं म्हणलं? का तुम्हीच जाता? तू काय लिहून राहिली? मी एकटाच जातो ना. आता 3 जण आहो ना आम्ही. झुंबर गिंबर आहे माहिती संघ. मग काय आता बस गोळ्या औषध घेतलं की चालले वापस. आम्हाला काय तिथं काय 2-4 दिवस राहा लागते? आपण त्याने जर म्हणलं ऍडमिट राहा लागते बा, तर मग काय करसान? अरे बाबा शक्यतो करतच नाही ना. गोळ्या औषध देऊन रवाना करते ती. एवढं काय लय मोठी बिमारी आहे का आमची? मग काय तर जर केलंय बी ऍडमिट हो तर रातभर राहतो आम्ही. सकाळी तुम्ही पूजापाती आपलं मकर संक्रांतचं निपटून चालले जा. तर तसं करायला लागून नाही का? हो मग आमचं कसं पूजापाती होऊन जाते सकाळी सकाळी. मग येत आहे ते. शक्यतो तर तुम्ही राहूच नका. वापस चालले जा संध्याकाळी 10 वाजले चालते. गाडी स्पेशल करा आणि चालले. हो ना येतोच ना आम्ही. शक्यतो येतो जा. हो कर आता. ते थैली भरून घे, एखादी पाण्याची बॉटल हे ते बाकीचं देऊन दे संग.
मनाला कट्ट तुमच्या आता काय करा एक एक सुरूच आहे आता काय आले वाटते नाही शिवलाल भाऊ तुम्ही तर गावात वाटते तिकडे गेले होते वाटते कुठं येतं कसं काय बाबा अचानकच काही नाही आता 2 दिवस सुट्टीवर आता मकर संक्रांत आहे म्हणून आता सुट्टीवर आलो आणि आले हे घटना समजली असं असं झालं बा आणि काय करावं तर काही शेवटी गमलं नाही माणसाले डॉक्टर साहेबाला फोन लावला हो जरासं विचारपूस केली माहिती शेवटी शांताराम भाऊन देतच भाऊ आता हो जाऊन राहिले म्हटलं हो आता गाडी बोलावली ॲम्ब्युलन्स तर म्हणलं सरपंच साहेबाची द्या ना तयारी करून त्याला जाऊ द्या आता मुले तर म्हणे शांताराम म्हणे आता सध्या पाहू म्हणे आपण होते म्हणे बरोबर घरच्या घरी काय आता चालला का ती मग काय तर दोघांची तयारी झाली ना मग आता गाडी येणारच आहे 10-15 मिनिटात तुम्ही बी चालले जा कुठं बसता घरी इलाज करत गोळ्या औषध घ्या काय म्हणते डॉक्टर साहेब पहा म्हणलं जा तुम्ही जा म्हणलं आम्हाला झाला ना संग मग बाहेर बी बाहेर येऊन राहिले का नाही आता तसं तर काही आवश्यकता नाही म्हणा तसं हा ना आम्ही आता झुंबर आहे चालला म्हणजे संघ ॲम्ब्युलन्समध्ये बसून पाहता येते जर ॲडमिट केलं असतं बरं तसं करायला लागेल नाही का मग हे आहेतच ती ग झुंबर आहेच ना बरं ठीक आहे मग काय हरकत नाही जावं म्हणलं मग करतो मी तुमच्या थैली भरभार करून घेतो म्हणलं बरोबर ठीक आहे मग नाही का हो त्याच्या तयाऱ्या झाल्या वाटते नाही का बरं जावंच मग आता जाऊ दे एक खेपचा आता गोळ्या औषध घेतलं म्हणजे बरं वाटतं हो चालले जाऊ मग लवकर वापस येणं झालं पाहिजे नाही का हो आली गाडी का आवाज देतो मग त्याच काळजी आम्ही एक तुम्हाला रवाना करून देतो मग जातो घरी हो ना आता काय आता मीच तर मगापासून घरी जातो करतो आलो तरीपासून घरी नाही जाणं झालं हो ना आपण कोणत्या दवाखान्यात कोणते चालले म्हणलं आता कोणताही बी असो तुम्हाला काय करावं लागते आपले खाजोड साहेब नाही का डॉक्टर साहेब तिकडे जायचं आहे हो त्यालाच फोन केला आम्ही ते म्हणे तुम्ही पाठवून द्या म्हणे बिलकुल गोळ्या घेतल्या की मोकळच होते म्हणे बाप्पाला काय तिकडे काय पाठवून आला ते सर्दी असली तर ते सगळे रिपोर्ट आणायला लावते बापा बरं तिकडे का दुसरीकडे नाही सांगा दुसरीकडे पाहिलाच होतो एखाद्या कोणत्या दुसरीकडे काय ले आपल्या घरच्यासारखा दवाखाना आहे तिकडे काय दुसरीकडे मग काय तर स्वस्त्यात मस्त होऊन जाते ना चला आता गाडी येऊन राहिली तयारी करा हो चला येतो आम्ही आता 1000-2000 काही मरण नाही का ॲडमिट केल्याशिवाय काही सोडत नाही ते आता एक तर उशीर होऊन राहिला बरं दे जा आवाज दे जा लवकर येणं जाणं झालं पाहिजे आमचा हो पटकन ये म्हणा ते ॲम्ब्युलन्सवाल्याला गेलं की आलं नाही हो ना 4-5 दिवसाच्या सोयीनं जा बाबा हो 10चं बंडल टाकून घेऊन जा हो ना हो बस आली गाडी की बस तुम्हाला आवाज देतो हो ठीक आहे येण्यातच आहे म्हणते आलोच काय ॲम्ब्युलन्स काही येते काय सांगा मग काय तुम्ही आली कुठे आलीच नाही अजून आता 10 मिनिटात पोहोचते कुठे आली अजून त्यातले आम्हालाच पाठवून राहिले तुम्ही एक करायच्या काय माणसं आले का गावाल्यासाठी का एक दिवस तुम्ही का कुणाच्या दवाखान्यात जायला तयार नाही आम्ही आता नेमका आज आलो म्हणून आता तुम्हाला जा म्हणून राहिलं नाही तर आम्हीच गेलो असतो का हो ना बसले आता येऊन राहिले म्हणते ॲम्ब्युलन्स येणारच आहे ना आता बघून हे काय आलं म्हणलं डमनीन गिमनी काय आलं नाही अरे पाहत शिवलाल होते काय आलं पहा म्हणलं तिकडे ते काय ते पाहत घरी अरे झुमऱ्या कोण रे हे तर मामा लुटरे दिसून राहिला मला बाबा डमनी गिमनी काय आणलं बाय चालतं बरं काय याचं काय आलं बरं काय भांडे कुठे दिसून राहिले अरे काय म्हणलं डमनीत काय आलंय आता अशी पाहून राहिली का नवाळ कुत्रा आला गावात अरे बा म्हणलं काय नवं आहे का याची डमणीतनी आपलं सामान आहे वानाचं सामान तिसक रात्री लागत नाही का बायाले हळदी कुकू करते तर सगळं डबे डुबे स्टीलच्या वाट्या प्लेटा गंज भगोने डबे सबन बिलकुल जे लागलं ते आपल्याजवळ सामान आहे चला म्हणलं वा हो मांडलं एखाद्या ठिकाणी दुकान हो 2 दिवस बिनगोर म्हणून आणलं आपलं हे आता सगळं आपण हे डमनी गिमनी तुमच्यावर ओमनी गाडी होती वाटते ना ओमनी इकली का आता डमनी काय आणि ओमनी काय सारखंच आहे ना ते आमचं काय घडीत काय आणि घडीत काय हो आमचा विचार नका करू तुम्ही हो आम्हाला एखादी जागा सांगा आता कुठं दुकान मांडता येईन तर आता तुम्ही कुठं वाटता दुकान असं करा तुम्ही आपल्या शाळेच्या पुढे वाढा ना शाळेच्या आता तुम्ही कुठं वाटता बरं इथंच वाढा ना ओळाखाली या झाडाच्या खाली चालते ना नाही ना कसं जेवणा खावणाचा स्वयंपाक बनवा लागते आम्हाला एकांत कसं आळोसा असला पाहिजे शाळेपाशी जमते का शाळेपाशी आहे का जागा जराशी शाळेपाशी कुठं ताल करता बाबा स्वयंपाक पाणी हे ते बघा लेकर सुद्धा देते नाही हे बा तिथं नका करू तिथं नका ताल करू राहिले ते साहेब लोक याचे बरं हे काय वाटलं तेव्हा तुम्ही असं करा आपलं ग्रामपंचायतच्या मागच्या साईडला ते ओटा नाही का ते ओळा झाड आहे तिथं लावा तुम्ही मस्त भाडेकडे वाटताय तुम्हाला आणि पाणी किती लागलं तर ग्रामपंचायत आणता येते स्वयंपाक पाणी आता हातारच करायला लागणार तुम्हाला खोपडी गिपडी वाटसान ना पण आता ते तर असतेच ना आता 2-3 दिवसाची रावटीच आहे ना आमची भाची मागून येऊन राहिली मी आलो पुढे आहे का मग तिथं जागा बरी आहे मस्त जागा आहे ती नाही तिथं पाणी घेण्याची व्यवस्था आहे खोपडे मांडता येते जा तिथं जा नाही होईन म्हणलं धंदा गिंदा काही भांडे गिंडे खपन का नाही म्हणलं काही आहे जरा पीक पाणी बरं आहे गावातलं आहे ना वा पीक पाणी मस्त झालं यावर्षी गावाला आले हो पण उदार पादार हे ते असं ना काही नाही का नगदीच आहे सगळं पाहू ना काय आता माणूस पाहून उदार पादार चालतेच आहे धंदा म्हणलं की मागपुढी पितळीचे भांडे आणा तांब्याचे आणा बस आपलं स्टीलचे घेऊन जा आहे ना योजना आहे आमच्या एक अलग अलग हो 4-8 दिवस इथंच आहो आम्ही जवळपास चला ठीक आहे पाहतो मग जागा काय काय नाही इथं हो करतो रावटी हो जा आम्ही तिकडे ॲम्ब्युलन्सची वाट पाहू ते आली रे आली म्हणलं भाण्या हो जा भाऊ म्हणलं जा तुम्ही आम्ही आमच्या कामं जा लगो जा
इतक्या जण नाही नेता येत ना तिथं. सगळं घरच आता कुलूप लावून जाता येते का? मग आता बंगरेची शाळा नाही का, ती शाळेत नाही का? मग आता यंदाचे वर्ष इथंच शिकवते त्याले. आणि तू दोघं जण आजी नाती इथं राहा, आम्ही दोघं तिकडे जातो, असं आहे ते. अरे बा आपण नाही राहत म्हणलं इथं. हो आपण तुमच्या संघाच्या तिकडे खाटून साहेबाच्या घरी. हो ना बाबा, म्हणलं मी बी काम करतो इथं, आम्ही काय करू आजी ना ते सांग आता. आहे ना, गाडी उलाय होईन ना मग. हो, एखादा मन इतके गेल्यावर ते बाई भामावून जाईन ना. चालले बाबा लेकरन पाखरन बुड्यान बाड्या घेऊन. म्हणून म्हणलं धीरे धीरे चढा लागते ना एक एक पायरी. आता तर शिवलाला ना आमचं निपटलं, आता ते बायाचं जमलं. नंतर पुढच्या वेळी तुम्हाला घेऊन जातो उन्हाळा झाला की. हो म्हणलं आता बाई खरंच आहे, त्याचं बी खरंच आहे म्हणलं. या बंगरेशाची शाळा आहे ना एक तर. बरं बाबा जा तुम्ही मग, काय 2 दिवसांनी जाता का? बरं जा मग. हो आम्ही आजी नाते राहतो इथं मग. राहशील ना मग बंगरेश आता. आजी तू दोघं जण राहायचं. शाळा गिळा झाली की मग उन्हाळ्यात नाही तुम्ही तुला. तसं म्हणतात भेटायला येतच जातो म्हणून आम्ही, त्याची काही काळजी करू नको. पण एक जावा. हो नाही तर मग आम्ही एक जाईन रे बा, आजी मी येईन नाही तर मग. हो पण सध्याशीच नका येऊ, नाही तर बस चालले शनिवार रविवार. हा तेच म्हणलं जरासं धीरानं. ठीक आहे मग, आता समजलं ना तुम्हाला काय काय नाही. ठीक आहे मग, चला ये तुम्ही बाहेरून. बरोबर या मग आता. ते हे येतात ना मग, शिवलालच्या घरच्या बाई येतात आणि बबन भाऊच्या घरच्या बाई येतात ना. हो ते त्याने लावली त्याची सोय, ते येऊन राहिले सगळे. हो आपलं भूषण आणि चेतन आहे का नाही, ते करते स्वयंपाक पाणी आपापलं. राहते इथंच ते. हो त्याचा काही वांधा नाही. तर मग आता एवढा हळदी कुंकाचा एक कार्यक्रम होऊ द्या, मग चालले जाऊ आपण 1-2 दिवसांना. तयाऱ्या गॅऱ्या करून चालले मग. हो ते अटपून घ्या, मग चालले जाऊ 1-2 दिवसांना. हो काही वांधा नाही. काय होतं ते अँब्युलन्स आणि हिंद त्या कोण सरपंच इथे गेले वाटते नाही, दवाखान्यात नेलं वाटते त्याला. अरे आम्ही सोय लावली ते. मग काय खादोडे साहेबाला फोन लावला, ॲम्ब्युलन्स पाठवून द्या म्हणलं, आणि ती गाली दे रवाना करून. गेले ते आता दिलं बसून, झुंबर गेला संघ. आता काय डॉक्टर साहेब काय निदान काढते ते पाहिजे. आता बहुतेक मला वाटतं ॲडमिटच करते ते. तुम्ही दिसले ना मला तिथं गाडीपाशी. मला काय चाललं काय नाही बाय सांगे, सरपंचाला नेऊ राहिले म्हणजे दवाखान्यात. बरं झालं नेलं, जाऊ द्या तिकडे. बरं का म्हणलं तुम्ही मला काहीतरी आनंदाची बातमी आहे म्हणे, काय सांगा ना बाबा काय आहे तर. हो पाय आता मी बसलो याच्या मागं लागत आणि आपली बातमी राहील जाग्यावर. अरे म्हणलं मी मॅनेजर झालो म्हणलं आता. हो ते जिनिंगचा मॅनेजर मी झालो. आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला म्हणलं इथं काम करायचं काम नाही आता. हो खादोडे मॅडम म्हणे की तुम्ही तिघी जणी, काशीनाथच्या घरची बहीण, आपल्या बबनरावजीची तिघी बिन आम्ही तिघं. हो त्याच्याकडे आता आपल्याला कामाला जायचं आहे. आणि झालं तर 1-2 दिवस आपल्याला सुट्टी आहे. मकर संक्रांत झाली की बस आपल्याला परवा दिवशी हो निघायचं आहे. अरे बाबा काय लिहू म्हणलं, गावातच बरं आहे ना, तिकडे काय लिहून राहिले बाबा आम्हाला त्याच्यात नाही लय काम सांगता म्हणते ते बाई. आता पहिले सांगितले, आता काही एवढं काम नाही आहे. पण बसाचंच काम आहे मस्त, इच्छापेक्षा लय चांगलं आहे. मग खाणं पिणं हे ते खाऊन पिऊन आहे आपलं. मग काय तर मी मॅनेजर आहे. आपण आपले दिवसच पालटले आता. हो तू इथं आता वावरा फावराचं ते सोडून आपलं 1.5 एकर गहू पेरेल आहे. भूषण पाहिजे, काही एवढं टेन्शनचं काम नाही. पण आता हे इथं म्हणलं एवढं मोठं घर वावर, ते भूषणचं कसं करा. आपलं घरदार सोडून चालले तिकडे. त्याचा काय विषय आहे, ते आता हॉस्टेलला असते. ज्या दिवशी यायचं असलं आपल्या जगनच्या इथं जाईन, जेवण करून चालला जाईन. आजी आबाजी आहे ना त्याची, काय कोण नाही का घरी. आपल्या घराला समजा चाबी देऊन देऊ त्याच्याजवळ. हो म्हणा, पण पुरण का पण झालं पुरण आपल्याला. पुरण म्हणजे आता मी मॅनेजर. तुमच्याकडे फक्त स्वच्छता आणि स्वयंपाक, बाकी काय दिवसभर बसाचंच काम आहे ना. मग काय तर आपलं बा चांगलं काम होऊन राहिलं. तुम्ही आता याच्यात मागं हटू नका. हो मस्त आहे, पद्धतशीर आहे. आम्ही आता पाहून सवरून सगळं आहोत. बरं तर मग आता काय करायला लागलं, आम्हाला हळदी कुंकाचा कार्यक्रम राहिला ना, एक तेवढा करून घेतो. आमच्या तिघी मिळून करून राहिलो आम्ही सामान सुमान घेऊन. आता म्हटलं मग ते झालं की मग जाऊ 2 दिवस त्याला म्हणा बा, आम्ही 2 दिवस काही येत नाही. हो ना चालते ना, 2चे 3 दिवस होईल. हो करा तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम करा आणि बस जाय तिकडे. मग चालले जाऊ एक खेपच्या. हो थैल्या बांधल्या की निघाली. पाला वानाचं सामान किमान पैसे दे जा जराशी, काही ना काही आम्हाला वानाचं सामान घ्यायला. पैशाचं काय काम आहे, ते मामा लुटेरे आला ना, ते आपलं डमणी घेऊन आला ना बाबा. त्यात भांडेन कुंडेन लय आणलं तर निघाले आता. हो वानाचं सगळं सामान आहे त्याच्यापाशी. हो मला तर ते 8 दिवस इथंच काढते, काय सांगा ते. हो भांडेन डबेन काय काय विचारूच नको तू. हो पहा ना तिथूनच घेऊन घ्या. पैशाचं पण मागं पुढे चालतेच आहे. घेऊन या तिथून जे लागन ते. आणि वानं घेणं वाटून टाकायला का, करून टाका कार्यक्रम उद्या. पाला त्याने जर उधार गिधार दिलं तर मग घ्यायला लागत, नाही तर मग कसं लाईन सामान आपलं पाहता येते काही ना काही, समजा नाही का टिकल्या डबे असं तसं काही ना काही. पैशाची काय काळजी करावं लागते. मी आहो ना, तू घेऊन ये सगळं सामान काय लागते ते. हो मी देऊन पैसे त्याचे. पण कार्यक्रम जंक्शन करा. हळदी कुंकाचा कार्यक्रम प्रत्येक बायाले एक टिफिनचा डबा आठवून राहिली पाहिजे. आता आपण इथं राहतो का, मग चाललो ना आपण आता तिकडे खादोड्याच्या घरी. बोले का नाही का, आता कसं पुढच्या वर्षी लोक काय आहे मग नाही का. हो आता पुढे काय बदल होईल काय नाही. बरोबर तसंच करायचा तर चांगलाच करायचा मग नाही का. सध्याच काही जाऊ नको म्हणलं, दुकान मांडायचं आहे त्यांना. हो आता ते दुकान काय मांडू द्या, बवणी होऊ द्या त्याची. हो उद्या किती आणा आणि पद्धतशीर कार्यक्रम करून टाका. बाबा बाबा जगा बाबा तुझं वय कोणी उडाला असतं. बाबा घातल्यासाठी बाबा पुष्पाचा अजून झाली वाटते तयारी गेली नाही तू आजी, झाली वाटते पूजा तिच्या. काय बाबा अलगच घातलं म्हणतो. काय करता मामी, कपडे सबन झाड टाकले आहे ना. काय करता सुट्टी आहे म्हणे तुला, जाऊ दे म्हणे सबन धुवून आणतो म्हणे. गेले सबन बोले गुरु काय करा मग आता काय दुसरं काय होतं घातलं हे. जगन पुष्पा झुके गणेश साला घ्या मला लाडू. चला जाऊ दे तिकडे. चला सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. एक सांगतो रे बा सगळ्या दोस्ताईला आपल्या, हो ते मांजा नायलांचा वापरू नका. हो
हो पोलिस पकडून येते बरं. त्यांना लय पक्षी मरते म्हणते, लय घातक आहे ते. नायलॉन मांजा वापरू नका. बस एवढं सांगणं आहे. मग पतंग उडवा. चला सर्वांना शुभेच्छा.